नमस्कार, मी श्वेता वडके दांडेकर. बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला पाहूयात बातम्या टॉप 30. वेतनवाढ, वेतन निश्चिती तसंच बेस्टच्या अर्थसंकल्पाचं महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीनीकरण करणं यांसारख्या प्रमुख मागण्यांसाठी बेस्ट कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर गेलेत आणि या संपामुळे आज मुंबईकरांचे हाल होणार आहेत. महावितरणमध्ये होणारी कर्मचारी कपात आणि खासगीकरणाच्या सुरू असलेल्या हालचालींना विरोध करत राज्यभरात वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. सोमवारपासून सलग 3 दिवस वीज वितरण कंपनीचे कर्मचारी संपावर गेले. तर ठाण्यात देखील वीज कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येनं संपात सहभाग घेतलाय. ठाणे, मुलुंड आणि भांडूप इथून 1100 कामगारांनी संप पुकारलाय. सायन पनवेल महामार्गावरील उड्डाणपुलांवर काँक्रिटीकरणाचं काम सध्या केलं जात आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कंपनीला वॉर्डन किंवा वाहतूक पोलीस कर्मचारी ठेवावे लागत होते. मात्र काम सुरू झाल्यापासून 3 जणांना वाहनांनी धडक दिल्यानं हे काम अतिशय जोखमीचं झालं होतं. त्यासाठी एक यंत्रमानव वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहनांना योग्य दिशा दाखवण्याचं काम करतोय आणि वाहनं सावकाश चालवण्याचा संदेश सुद्धा देतोय. त्यामुळे अपघाताचा धोका सुद्धा कमी झाला असून पैशाची देखील बचत होते. हा यंत्रमानव सध्या चर्चेचा विषय बनलाय. बेलापूर रेल्वे स्थानकाच्या पुढे असलेल्या सबवेचा हाईट गेज तोडून एक ट्रेलर भुयारी मार्गात अडकल्यानं कोकण भवनकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. अग्निशमन दलानं 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर अडकलेला ट्रेलर बाहेर काढल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. मुंबईतल्या पवई IIT समोर एका ट्रकला आग लागली. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर दोघा पोलिसांनी एक सिमेंट मिक्सर अडवून किंवा थांबवून आग लागलेल्या ट्रकवर पाणी मारल्यानं अग्निशमन दल येण्याआधीच आग विझली. त्यामुळे या कर्तव्यदक्षपणामुळे त्यांचं सगळीकडे कौतुक होतंय. लक्ष्मण चव्हाण या तरुणानं मंत्रालयाच्या 3ऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र संरक्षक जाळीत पडल्यानं त्याचा जीव वाचला. लक्ष्मण प्रजासत्ताक भारत या पक्षाचा कार्यकर्ता आहे. बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर या तरुणाला संरक्षक जाळीतून बाहेर काढण्यात आलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. धोबी परीट समाजानं आता आरक्षणासाठी उडी घेतली आहे. धोबी परीट समाजाला अनुसूचित जातीत समाविष्ट करावं या मागणीसाठी आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. आजपासून हे आंदोलन छेडलं जाणार आहे. देशातील 18 राज्यात धोबी समाज हा अनुसूचित जातींमध्ये म्हणजेच SC प्रवर्गात आहे. मात्र राज्यातच तो OBC मध्ये. याबाबत धोबी परीट समाज आरक्षण समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. अंतर्गत गटबाजीमुळे लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचा निर्णय खासदार प्रिया दत्त यांनी घेतलाय. तसं पत्रच त्यांनी राहुल गांधींना दिलंय. त्यामुळे आता प्रिया दत्त यांनी आपण निवडून येणार नसल्याचं उघडपणे जाहीर केल्यानंतर इच्छुकांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. 10 जानेवारीपासून राष्ट्रवादी काँग्रेस निर्धार परिवर्तनाचा यात्रा काढणार आहे. रायगडमधून ही यात्रा निघणार असून या यात्रेद्वारे निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीचा लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. मुंबईतील आरक्षित भूखंड बिल्डरांच्या कशात घालण्याच्या विरोधी पक्षांच्या आरोपावरून सोमवारी सभागृहात पुन्हा एकदा गोंधळ झाला. भूखंडाचं श्रीखंड शिवसेना खात असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीनं शिवसेनेला श्रीखंड देण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिवसेना नगरसेवक देखील आक्रमक झाल्याचं दिसलं. शिवसेनेची शिववाहतूक सेना लवकरच बरखास्त होणार आहे आणि त्यानंतर लवकरच नव्या समितीची घोषणाही होणार आहे. शिवसेनेनं अंबरनाथमध्ये भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला. शहरात उभारण्यात आलेल्या शूटिंग रेंजचं आज उद्घाटन असून त्यासाठी शिवसेनेनं मोठी बॅनरबाजी केली आहे. यावरती आता निशाणा साधायचा अशी टॅगलाईन वापरण्यात आल्यानं सेनेनं भाजपवरतीच निशाणा साधल्याची चर्चा रंगली आहे. पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी पिस्तूल, रिव्हॉल्व्हर, AK-47 इत्यादी शस्त्र हातात धरून फोटो काढत असतात आणि ते फोटो आपले DP म्हणून ठेवत असतात. मात्र असे फोटो DPवर ठेवल्यास त्या पोलीस अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना आता महागात पडणार आहे. अशा पद्धतीचे फोटो सोशल मीडियावरती येत असल्यानं पोलिसांच्या बाबत उलटसुलट चर्चा होतात. यासाठी अशा पोलीस अधिकाऱ्यांवर किंवा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा राज्याच्या पोलीस महासंचालकांनी दिलाय. एक परदेशी महिला वेगवेगळ्या गोष्टींसाठी वारंवार ऑर्डर करत असल्यानं JB नगर इथल्या एका हॉटेलच्या वेटरनं त्या महिलेच्या गळ्यावर चाकूनं वार केले. या प्रकरणी वेटर निशांत गौडाला अटक करण्यात आली आहे. ठाणे पोलिसांच्या वतीनं गेल्या अनेक वर्षांपासून 2 जानेवारीला पोलीस स्थापना दिवसाचं औचित्य साधून हस्तगत मुद्देमाल अभिहस्तांतरण दिनाचं आयोजन करण्यात येतं. यावेळी 54,96,770 रुपयांचा मुद्देमाल तक्रारदारांना परत करण्यात आला. यात विविध गुन्ह्यात तक्रारदारांचे लांबवलेले 624 ग्राम सोन्याचे दागिने, 21 दुचाकी आणि 3 चारचाकी वाहनांचा समावेश आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या ताब्यात असलेल्या रुग्णालयांमध्ये प्रसूतीगृह सुरू करावं या मागणीसाठी जिद्दी मराठा संघटनेनं आंदोलन सुरू केलंय. जोपर्यंत रुग्णालय सुरू होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा इशारा त्यांनी दिलाय.
इंदिरा गांधींनी अनेक ताकदवान नेत्यांना झुकवलं, तसंच पुरुष नेत्यांमध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलं, असं कौतुक नितीन गडकरींनी केलंय. नागपुरात महिला सक्षमीकरण या विषयावर बोलताना गडकरींनी इंदिरा गांधींचं उदाहरण दिलं. नितीन गडकरी यांनी केलेल्या वक्तव्यावर टीका करत त्यांच्या विरोधात नागपूर लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी व्यक्त केली आहे. येत्या 10 तारखेला महाराष्ट्रात ओपन एसएससी बोर्ड लॉन्च होणार असल्याची घोषणा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली. खऱ्या नोटांच्या बदल्यात तिप्पट नकली नोटा देण्याचा आमिष दाखवून ग्राहकाला जाळ्यात फसवणाऱ्या टोळीचा नागपूर पोलिसांनी पर्दाफाश केलाय. या प्रकरणी 3 जणांना अटक केली असून त्यांच्याकडून 4,20,000 रुपये हस्तगत करण्यात आले. मकर संक्रांतीच्या आधीच तिळाची दरवाढ झाली असून तिळाचे दर प्रति किलो 60 ते 70 रुपयांनी वाढले. दरम्यान संक्रांतीमध्येच दरवाढ झाल्यानं तिळगुळाचे लाडू महागणार असून याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसणार आहे. पुण्यातल्या येरवड्यात संदीप देवकर यांची हत्या झाली. आरोपीनं पाठलाग करत संदीपवर गोळ्या झाडल्या, मात्र गोळ्या चुकल्यानं त्यानं धारदार शस्त्रानं त्याची हत्या केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये चिंचवड पोलिसांनी तब्बल 10,90,000 रुपये किमतीचे 36 मोबाईल नागरिकांना परत केले. मोबाईल परत मिळाल्यानंतर नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले. रंगीबेरंगी कपात चहा पिण्याची मजा काही औरच, मात्र हेच रंगीबेरंगी कप तुमच्या आयुष्याचा बेरंग करू शकतात हे सांगणारा रिपोर्ट आसामच्या विद्यापीठानं प्रसिद्ध केलाय. या कपांना चकाकी देण्यासाठी शिस आणि कॅडमियम रसायन मिसळलं जातं आणि हेच रसायन चहाद्वारे आपल्या शरीरात जातं. त्यामुळे कॅन्सर सदृश आजार होण्याची शक्यता विद्यापीठानं वर्तवली आहे. नाशिकच्या उंटवाडीतील बांधकाम विभागाच्या कार्यालयाची भिंत पडल्यानं भिंतीलगत असलेली झोपडी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून त्यात अडकलेल्या 3 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. नाशिकमध्ये एका सैनिकाला निवृत्तीनंतर निरोप देण्यासाठी निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. प्रमोद हळवे हे 22 वर्षांच्या लष्करी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांना निरोप देण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. देशभक्तीपर गीतं आणि भारत माता की जयच्या नाऱ्यांनी कमोद नगरातील साईवंदन सोसायटी रणआणून गेली. शिवसेनेच्या प्रवक्त्या निवलम गोऱ्हे यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरातील रामाचं दर्शन घेतलं. आणि शहापूरच्या टाके पठार इथे रुद्धिनाथ बाबा सत्संग पार पडला. यावेळी वनराई बंधारे बांधणाऱ्या गावांचा आणि उपक्रमशील सत्संग केंद्राचा सत्कार करण्यात आला.